सर्वांना जय भीम, नमस्कार। आज आपण पुन्हा एकदा आरक्षण या विषयावर इथे बोलायला जमलो आहोत। मागच्या वेळी आपण जो विषय घेतला होता तो याच ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना कुणबी दाखले द्या आणि अशा प्रकारचा जीआर शासनाने काढला, त्यानंतर जी चर्चा महाराष्ट्रात आरक्षणावर चालू आहे त्याच विषयावर आता आपण इथे बोलत आहोत। हा मुद्दा आता नव्याने आलेला आणि ह्या सगळ्या बोलण्याचं जे शीर्षक आहे ते शीर्षक आहे की आता एकंदरीत आरक्षणावर जे विषय चालू आहेत त्यामध्ये ब्राह्मण आणि मराठे हे एकत्र आल्याचा प्रत्यक्ष पुरावा, आरक्षणाच्या विरोधात एकत्र आल्याचा प्रत्यक्ष पुरावा आपल्यासमोर आज आलेला आहे। आणि तो पुरावा असा आहे की आपल्याला कल्पना आहे की नितीन गडकरी आणि सुप्रियाताई सुळे यांची जी वक्तव्य आली ती एकूणच आरक्षणाच्या विरोधी आलेली आहेत, परंतु लोकांना संभ्रमात टाकणारी आहेत। आणि म्हणूनच ही जी वक्तव्य काय आहेत ही वक्तव्य आपल्याला इथे समजून घ्यायची आहेत। आणि म्हणून नितीन गडकरी यांचं वक्तव्य जे आहे ते वृत्तपत्रात त्याची बातमी छापून आले। ते म्हणतात की मी ब्राह्मण समाजात जन्मलो पण आम्हाला आरक्षण नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि सुप्रियाताई सुळेंनी असा संभ्रम निर्माण केलाय की जातीवर आधारित जे आरक्षण आहे ते नसावं आणि ते आर्थिक निकषावर आरक्षण असावं। आता दोन्ही मुद्दे असे आहेत की जी नवी पिढी आहे ओबीसींची किंवा मागासवर्गीयांची त्यांना संभ्रमात टाकणारी ही वक्तव्य आहेत। आणि म्हणूनच आरक्षणाची ज्यांना काही थोडीफार कल्पना आहे अशा लोकांनी आपल्या लोकांचा जो गैरसमज आहे तो मिटवण्यासाठी आता तात्काळ बोललं पाहिजे असं मला वाटतं। आता आपल्याला कल्पना आहे की मी ब्राह्मण समाजात जन्मलो म्हणून आम्हाला आरक्षण नाही, म्हणजे आम्ही ब्राह्मण समाजात जन्मलो आम्हाला आरक्षण नाही, नितीन गडकरी ब्राह्मण बोलतात। आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे या जातीवर आधारित सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण नसावं आणि आर्थिक निकषावर आरक्षण असावं असं सांगतात। आता ही दोन्ही वक्तव्य ही एकूणच आरक्षणाच्या चळवळीला संभ्रमात टाकणारी वक्तव्य आहेत। आणि म्हणूनच मी नेहमी सांगत आलोय की माझी जेवढी वक्तव्य झाली त्यामध्ये सांगत आलो की आरक्षणाच्या बाबतीत ब्राह्मण आणि क्षत्रिय, ब्राह्मण आणि मराठे एकच आहेत आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे सगळे एकत्रितपणे आरक्षणाच्या विरोधी चळवळ चालवतात, म्हणजेच समतेच्या विरोधी चालवतात। आणि म्हणून ओबीसींचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून आता जे आंदोलन किंवा आता जे शासनाने जीआर काढले की मराठ्यांना कुणबी दाखले द्या आणि त्यासाठी त्यांनी जी यंत्रणा तयार केली सरकारची आणि एक अनुकूल वातावरण केले की ओबीसींमध्ये मराठ्यांना कुणबी दाखले द्यायला सरकारची हरकत नाही आणि त्याला मदत म्हणून सरकार उभं राहिलंय। प्रत्येक वेळी जे मोर्चे काढले गेले त्यामध्ये सरकारने मराठ्यांच्या बाजूची भूमिका घेतलेली आहे आणि यातून हेच सिद्ध झालेलं आहे की आपल्या देशात भारतीय संविधानाने जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणामागची न्यायाची जी संकल्पना आहे ती न्यायाची संकल्पना समजवण्यामध्ये आरक्षणाची चळवळ कमी पडत आहे, म्हणून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। आणि म्हणून आपल्या देशामध्ये आरक्षणाची योजना का करावी लागली तर त्याला कारण हेच म्हणजे नितीन गडकरी यांचे ब्राह्मण पूर्वज आणि सुप्रियाताई सुळे यांचे क्षत्रिय मराठा पूर्वज आणि वैश्य, म्हणजे आज वैश्य कोण तर अदानी अंबानी ही आपल्याला नावं दिसतात, परंतु ह्या सगळ्या लोकांनी आपल्या देशाचं सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय शोषण केलेलं आहे। या शोषणाबद्दल आपल्याकडे आपल्या देशामध्ये फार पूर्वी काळापासून याच्यावर संघर्ष सुरू आहे आणि 2500 वर्षापासून हा जो संघर्ष भगवान बुद्धांनी केला, भगवान महावीरांनी केला आणि आपल्याला कल्पना आहे की चार्वाक यांनी मोठा प्रतिवाद या मनुस्मृतीच्या धर्माच्या विरोधात, विषमतेविरुद्ध केला। परंतु या सगळ्यांना संपवून, या सगळ्यांना बाजूला सारून ब्राह्मणांची जी मनुस्मृती जी चळवळ आहे ती यशस्वी झाली। त्याच्यामध्ये क्रूरता आहे, त्याच्यामध्ये शोषण आहे आणि त्याच्यामध्ये शूद्रातिशूद्रांवर, स्त्रियांवर केलेला मोठे अत्याचार आहेत आणि ही चळवळ मांडण्यामध्ये आपले लोक कमी पडले किंवा त्यांना संपवण्यात आलं आणि म्हणूनच ब्राह्मणवाद जो आहे, विषमता आहे ती पुढे पुढे जात गेली आणि यामध्ये ते
एकत्र लढतात, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे सत्ताधारी एकत्र लढतात, आपल्याला संभ्रमात टाकलं जातं की ते वेगवेगळे आहेत, किंवा आपल्याला कधी कधी काही लोकही सांगतात की ब्राह्मणच आपले खरे शत्रू आहेत, क्षत्रिय नाहीत, क्षत्रिय शूद्र आहेत असं दाखवलं जातं. पण क्षत्रिय आणि वैश्य हे सोबत असल्यामुळेच ब्राह्मण यशस्वी होतात. आणि म्हणून आज ब्राह्मण सांगतात की बाबा नितीन गडकरी की मी ब्राह्मण आहे, आम्हाला आरक्षण नाही. तर तुम्हाला आरक्षण नाही म्हणजे काय, तर ब्राह्मणांना धर्म म्हणून सगळ्या प्रकारचं आरक्षण आहे. म्हणजे देवळामध्ये पूजा करणं, देवळातल्या संपत्तीवर त्यांचा मालकी अधिकार असणं, धर्माचं दान घेणं, धर्मामध्ये शूद्र कोण, अतिशूद्र कोण, क्षत्रिय कोण, वैश्य कोण हे ठरवणं, आणि ब्राह्मणांच्या बरोबरीने शूद्रांवर अतिशूद्रांवर अत्याचार करणं, त्यांचं शोषण करणे, यासाठी तलवार घेऊन क्षत्रिय आहेत. आणि वैश्य या दोघांना व्यापारातून पैसा पुरवतात आणि जन्माने हा अधिकार तिघांना दिला आणि हेच श्रेष्ठ आहेत. म्हणजे धर्माचा अधिकार हा ब्राह्मणांना, राज्य करण्याचा अधिकार हा क्षत्रियांना म्हणजे आजच्या मराठ्यांना, आणि व्यापार करण्याचा अधिकार हा वैश्यांना. हे अधिकार देत असताना स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना हे अधिकार नाकारलेले आहेत. म्हणजे असं गैरसमज नको की त्यांना अधिकार दिलेत तर आम्हाला पण दिलेत, नाही. तर तुम्ही हे करायचं नाही. तुम्ही फक्त स्त्री, शूद्र, अतिशूद्रांनी इतरांची सेवा करायची, अशा प्रकारची मनुस्मृती आपल्याकडे होती. मनुस्मृती संदर्भात आपल्याकडे आरक्षणामध्ये काम करणारे लोक बोलत नाहीत, कारण हा धार्मिक विषय आहे. आणि हिंदू धर्म हा अतिशय पवित्र आहे. त्यातले देव, तिथले वेद, त्यातले उपनिषद, त्यातली मनुस्मृती हा पावित्र्याचा भाग असल्यामुळे त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. आणि धर्मचिकित्सेवर कोणी बोलायला गेलं तर आजचे हिंदुत्ववादी सांगतात की तुम्ही मुसलमानांच्या धर्मावर का बोलत नाही, ख्रिश्चनांच्या धर्मावर का बोलत नाही, इतरांच्या का बोलत नाही, तुम्ही हिंदूंवरच टीका का करता, अशा प्रकारचं वक्तव्य येतं. आता मी सुद्धा जन्माने हिंदू आहे. माझे सगळे मित्र, माझे सहकारी, माझ्या गावातले लोक, तालुक्यातले लोक हिंदू आहेत. त्यांचं शोषण जर हिंदू धर्म करत असेल तर हिंदू धर्मावर लोक बोलणार. आणि म्हणूनच आपल्याकडे माहित आहे, मी मगाशी सांगितलं की 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी, चार्वाकांनी या धर्माची चिकित्सा केली आणि ब्राह्मणांनी सांगितलेली खोटी शास्त्र यांची चिरफाड केली आणि सांगितलं की माणसाची मुक्ती ही आकाशात नाही, नरकात नाही, तर ती जमिनीवरच आहे. जिथे आम्ही जन्म घेतलाय तिथेच आम्ही आमच्या कर्तृत्वाने मानवी सुख आणि मुक्ती मिळवू शकतो. अशा प्रकारचं सत्य असं एक जागरण या देशामध्ये भगवान बुद्धांनी केलं, महावीरांनी केलं आणि चार्वाकांनी केलं. परंतु हे सत्य विचार, विज्ञानवादी विचार इथल्या स्वार्थासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांनी गाडून टाकले. जर बुद्ध, महावीर आणि चार्वाक यांच्या विचारांनी भारत देश गेला असता तर ज्या पद्धतीने अलीकडेच इंग्लंड, अमेरिकेने म्हणजे पाश्चात्य राष्ट्रांनी जी प्रगती केलेली आहे तशीच प्रगती भारताची झाली असती. परंतु निसर्गविरोधी धोरणं राबवल्यामुळे आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धाच्या विचारानंतर सम्राट अशोकाचं कल्याणकारी राज्य इथं आलं. आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू झाला. या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्याला माहित आहे की भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि पूर्व किनाऱ्यावर अनेक बंदरं जगाशी व्यापार करत होती, जगातल्या विचारांशी देवाणघेवाण करत होते. याचे साक्षीदार आम्ही आगरी कोळी भंडारी आहोत आणि याची साक्ष भारताच्या इतिहासात आणि परदेशातल्या लोकांनी गॅजेट रूपाने नोंदलेली आहे. परंतु आत्ताची चर्चा चालू आहे ती आता ब्राह्मण हे सांगतात की आम्ही कुणबी कसे आहोत, मराठे सांगतात आम्ही कसे कुणबी आहोत, म्हणजे शूद्र कसे आहोत. परंतु शूद्रांच्या पराक्रमाच्या गोष्टी, शूद्रांच्या राज्याच्या, शूद्रांच्या विद्वत्तेच्या गोष्टी कोणी शोधत नाही. आणि आज जी चर्चा अतिशय खालच्या थराला गेलेली आहे, आज मराठा आरक्षणावरून जी भांडणं, जे यादवी आपल्या महाराष्ट्रात होऊ पाहते, रोज आपण बातम्या पाहता, ह्याची गाडी फोडली, त्याची गाडी जाळली, मागच्या काळात लोकांची घरं जाळली, हे पण कशासाठी हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच माझी मराठा बांधवांना विनंती आहे की आरक्षणाची संकल्पना का आली, कुठून आली, याच्या मुळाशी आम्ही गेलं पाहिजे. कारण मी जे बोलतोय ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या पूर्वजांनी या देशाचं शोषण केलंय त्याची आठवण करून देण्यासाठी मी आज बोलत आहोत. तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी जो धर्म लिहिला, धर्मग्रंथ लिहिले, पुराणे लिहिली, वेद, उपनिषद लिहिली, त्यामध्ये तुम्ही असं लिहिलं की हे सगळे ग्रंथ देवांनी तयार केले. आपल्याला माहित आहे देव या संकल्पनेबाबत जगात संशोधन झालं आणि आकाशात असं कोणतेच देव नाहीत आणि हे सिद्ध झालेलं आहे. आणि देव असतील किंवा भूत असतील ते दिसत का नाही, आपल्या हातांना स्पर्श का नाही त्यांचा होत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले.
आणि माणूसच हा खरा आहे आणि माणूसच आपल्या सुखाच्या दुःखाची निर्मिती करत असतो हे सुद्धा आपल्याकडे अनेक विचारवंतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आता आपण पाहिलं की हे जे नितीन गडकरी सांगतात की बाबा आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला आरक्षण नाही. खरं म्हणजे आपल्याला माहित आहे देशातली मंदिरं कोरोना काळामध्ये बंद होती. या कोरोना काळामध्ये मी एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य गाजलं होतं की युट्यूबवर जी माहिती आहे किंवा देशाच्या सगळ्या इतिहासामध्ये जी माहिती आहे ते असं सांगते की आपल्या देशामध्ये हे जे आपले हे आहेत आपल्या मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये हजारो वर्षापासून सगळ्या ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांचं शोषण करून जो पैसा आहे तो दडवलेला आहे. आणि हे पैसा, सोनं, नाणं, हिरे, माणके एवढे आहेत की या संपत्तीनुसार आजचा जे देशाचा अर्थसंकल्प आहे तो 40 वेळा मांडू शकतो. याचे प्रमुख कोण आहेत? याचे प्रमुख ब्राह्मण आहेत. आणि देशाची सत्ता आजही संविधान असून सुद्धा क्षत्रियांकडे आहे. सगळ्या जमिनी हे क्षत्रिय महाराष्ट्रापुरतं मराठ्यांकडे आहेत. सहकार आहे, बँकिंग आहे, राजकीय सत्ता आहे, प्रशासन आहे, त्यांच्याकडे एकवटलेलं आहे. आणि आता आपण पाहतो की या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार, उद्योग असतील, कंपन्या असतील, या अदानी अंबानी या वैश्य लोकांकडे गेल्या. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडे देशाची सगळी संपत्ती एकवटलेली आहे. हे संपत्तीचं केंद्रीकरण म्हणजे काय? तर मनुस्मृतीने दिलेलं आरक्षण आहे. नितीन गडकरी खोटं बोलतात. त्यांना ब्राह्मण म्हणून जे अधिकार धर्माने दिलेले आहेत त्यामुळे त्यांची प्रगती होते, फडणवीसांची होते. ते उद्योग करतात आणि सत्तेमध्ये बसतात. आता खरं म्हणजे राजसत्ता क्षत्रियांचा अधिकार आहे, पण ते ब्राह्मणांनी त्यातमध्ये घुसखोरी केलेली आहे. व्यापार हा वैश्य लोकांचा, अदानी अंबानीचा विषय होता, मोदी शहांचा विषय होता, पण ते आता सत्तेमध्ये घुसलेले आहेत. एकामेकांच्या सत्तेमध्ये अतिक्रमण करणं हे ब्राह्मण क्षत्रियांचं वैशिष्ट्य आहे. परंतु या सत्तेच्या पटावर ची काळजी ते नेहमीच घेत असतात. आणि म्हणून ही जी विषमता आहे, विषमता आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरांनी खास करून महाराष्ट्रात मांडली. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या या सगळ्या संघर्षातून पुरोगामी चळवळ आली आणि पुरोगामी चळवळीने महाराष्ट्राला एक पुरोगामी नेतृत्व दिलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान विचारवंत, महान नेते, दृष्टीय नेते इथे तयार झाले. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेल्या धर्मचिकित्सेवरून त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की या ओबीसी, एससी, एसटी यांना म्हणजे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मनुस्मृतीने नाकारल्यामुळे हे लोक गुलाम झाले. आणि हा जो लोकसंख्येचा भाग आहे ओबीसींच्या 52% आणि एकूणच ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांचा लोकसंख्येचा भाग हा 85% असल्यामुळे हे सगळे शिक्षणाअभावी गुलाम झाले, धार्मिक शोषणामुळे गुलाम झाले. आणि म्हणून त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, स्त्रियांना शिकवलं पाहिजे. हा विषय माता सावित्रीबाईंनी मांडला. आणि ही महात्मा ज्योतिबा फुलेंची चळवळ आहे. त्यांनी देशाची गुलामी उघड केली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं. हे मी नेहमीच सांगत असतो, पुन्हा पुन्हा सांगतो, कारण आरक्षणाचा जो पाया आहे हा फुले शाहू आंबेडकर यांचा विचार आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा पाश्चात्य शिक्षणांनी, आधुनिक शिक्षणांनी समजून घेतलं की या देशामधल्या ब्राह्मण वर्गाने सगळ्या सत्ता आहे देशाची ती व्यापलेली आहे आणि नोकऱ्या असतील, शिक्षण असेल, महत्वाच्या जागा व्यापलेल्या आहेत. आणि म्हणून मागे राहिलेल्या मागासवर्गीय लोकांना आम्ही आरक्षणाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व दिलं पाहिजे हा विचार देशात सर्वप्रथम आणला. आणि आपल्याला कल्पना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये याची रचना केलेली आहे आणि संविधानामध्ये आरक्षण सुरू झाल्याचं आपण आज पाहतो. पण आरक्षणाची मांडणी म्हणजे भारतातल्या सामाजिक न्यायाची मांडणी आहे. आरक्षणाची रचना म्हणजे भारतातल्या विषमतेविरुद्धची लढाई आहे. ही लढाई आहे, यासाठी लढाई आहे की आपल्याला फक्त परके लोक माहीत आहेत, आपल्या देशाला गुलाम करणारे इंग्रज, पोर्तुगीज, मोगल माहीत आहेत, परंतु ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी आम्हाला कसं गुलाम केलं हे माहीत नव्हतं किंवा नव्या पिढीला आम्ही सांगू शकलेलो नाही. आरक्षणाची जी चळवळ आहे ती नव्याने म्हणजे एससी, एसटी यांचं आरक्षण अगोदर सिद्ध झालं इंग्रजांच्या काळात, परंतु ओबीसी आरक्षणाची जी रचना आहे नंतरच्या काळात ही मंडल आयोगामुळे झाली आणि मंडल आयोगाच्या नेतृत्वामध्ये अनेक लोक होते. परंतु जे फुले शाहू आंबेडकर यांना मानत होते तेच याचं नेतृत्व करत होते. मला अभिमान आहे की आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील हे या आरक्षणाचे नेते होते. जनार्दन पाटील, जगन्नाथ कोठेकर हे आमच्या समाजातील महाराष्ट्रात अनेक जातींमध्ये अशा प्रकारचं नेतृत्व आलं. परंतु माझी सुद्धा आरक्षणाची जी
हे जे आहे समज आहे ती वयाच्या 35व्या वर्षानंतर आली आणि अलीकडेच आरक्षण समजून घेत घेत मी त्यावर बोलायला लागलो, लढायला लागलो. आपल्याला कल्पना आहे की मी नेहमीच जो विषय सांगत असतो की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य म्हणजे ब्राह्मण, मराठा हे आरक्षणाचे शत्रू आहेत. ते केवळ ओबीसीच्या आरक्षणाचे शत्रू नाहीत, ते एससी एसटीच्या आरक्षणाचे शत्रू आहेत. आणि म्हणूनच आरक्षणातून जे संरक्षण मागासवर्गीय लोकांना मिळालं त्यामध्ये अॅट्रॉसिटी सारखा कायदा असेल किंवा जमिनी देणारा कुळ कायदा असेल, समानतेचे सगळे जे अधिकार असतील हे संपवण्याकडे ह्या राज्यकर्त्या वर्गांचा कल असतो. आज देशामध्ये मोदींचं सरकार आहे. मोदी हे ज्या विचारातून आलेले आहेत ते विचार आहेत. आपल्याला माहिती आहे गोळवळकर गुरुजींचे बंच ऑफ थॉट्स म्हणजे आधुनिक मनुस्मृती आहे की गोळवळकर गुरुजी शूद्रातिशूद्रांना अधिकार नाकारणं हेच हिंदुत्व आहे असं सांगतात. आणि या हिंदुत्वाची ओळख आपल्याला आतापर्यंत नीट झाली नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आरक्षण या कुबड्या आहेत ते असं सांगितलं. या महाराष्ट्रातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, सीकेपी या सगळ्या लोकांनी आरक्षणाचा विरोध केला. कारण त्यांना माहित आहे की आरक्षणातून शिकलेले लोक सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात. मग नोकरी असेल, शिक्षण असेल, राजकारण असेल यामध्ये ते प्रश्न विचारायला लागतात आणि हे त्यांना प्रश्न विचारणारे लोक नको होत. त्यांना गुलाम हवेत, त्यांना सेवक हवेत आणि म्हणून ते आरक्षणाला विरोध करतायत. आज जे हे सांगतात नितीन गडकरी ब्राह्मणांना आरक्षण नाही, ब्राह्मणांना सगळ्या प्रकारचं आरक्षण आहे. ब्राह्मण या देशाच्या हजारो वर्ष सत्तेत आहेत. त्यांना कधी राजा होता नाही आला तर ते प्रधानजी होतात, मंत्री होतात. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य आहे, रयतेचं स्वराज्य, हे संभाजी महाराजांनंतर बुडवण्यात आलं आणि ते पेशव्यांकडे गेलं. पेशव्यांनी सगळा कारभार आपल्या हाती घेतला आणि पेशवाईमध्ये कशा प्रकारचा कारभार झाला, मागासवर्गीयांची काय अवस्था होती, पानिपतावर आमचे लोक कसे मारले गेले, त्यांना कधी नेतृत्व करायला मिळालं नाही. आजही इतिहासामध्ये आमचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लढायला होते की नाही याच्यावर एक ओळ दिसत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे आम्ही प्रमुख आहेत, आगरी, कोळी, माळी, भंडारी प्रमुख आहोत हे मला स्वतः सांगावं लागतं, बोलावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली गावं, जमिनी आमच्या पेशवाईमध्ये गेल्या आणि त्या पेशवाईनंतर पेशवाईला उघड करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराजांच्या नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि कोकणामध्ये या जमीनदारी खोतीविरुद्ध आम्ही कुळ कायदा करून संघर्ष केला आणि कुणबी समाज आमच्याबरोबर होता. आता जे आरक्षण संपवण्याचं षडयंत्र आहे त्या षडयंत्रामध्ये मराठा सांगायला लागले, मराठा समाजाचे लोक आम्हीच कुणबी आहोत. अरे तर तुम्ही तर जमीनदार होतात आणि तुमच्या शेतात भूमिहीन नोकर होते ते कुणबी होते. आता कुणबी आणि सावकार, कुणबी आणि जमीनदार एक कसे होतील? परंतु सरकार हातात असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे मराठा उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार हे मराठा उपमुख्यमंत्री आहेत. यांनी सत्तेचा कारभार हातात घेऊन अशा प्रकारच्या जाहिराती, अशा प्रकारचं वातावरण देशात केलेलं आहे की आरक्षणाची मूळ संकल्पना जी आहे ती संकल्पना आहे की ज्यांना प्रतिनिधित्व नाकारलं होतं त्यांना प्रतिनिधित्व देणं आणि संपवणं, देशामध्ये समता निर्माण करणं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या हाती देशाची जी सत्ता एकवटली होती ती सत्ता आहे, ती सत्ता सामान्य लोकांच्या हाती देणं यासाठी आरक्षण आहे. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. आरक्षणामुळे सगळ्यांनाच नोकऱ्या लागत नाहीत. आता मी आगरी आहे, ओबीसी आहे, शिक्षक म्हणून माझ्या 2 नोकऱ्या गेल्या, मला नोकरीचं किंवा आरक्षणाचं कुठलाच फायदा झाला नाही. परंतु मला माहित आहे लोकनेते दिबा पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला जो मार्ग आहे समतेचा मार्ग, त्या समतेच्या मार्गावर मला माझ्या समाजाला न्यायचा आहे आणि म्हणूनच आरक्षणाच्या मुद्द्यावर मी सातत्याने बोलत असतो. नितीन गडकरी यांचा ब्राह्मणांचा मुद्दा आहे तो अत्यंत खोटा आहे, हास्यास्पद आहे. मनुस्मृती लिहून ज्या ब्राह्मणांनी आमच्यावर देशावर गुलामगिरी लादली त्यांच्या वक्तव्याचा, नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि सांगतो की तुम्ही देशाची पूर्वी पण फसवणूक केली, आता पण फसवणूक करताय. तुम्ही प्रामाणिक नेते म्हणून समोर येण्याचा प्रयत्न केलाय, परंतु नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, म्हणजे वैश्य असतील, त्यांच्याबरोबर किंबहुना अधिक ब्राह्मण तुम्ही जास्त जबाबदार आहात. कारण तुम्ही मनुस्मृती लिहिली. तुमच्या ब्राह्मण लोकांनी जी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इथे निर्माण केली ती विषमतेची समर्थक आहे, समतेची विरोधक आहे. आणि म्हणून सुप्रियाताई सुळेच्या वक्तव्यावर आपण आता पुढे बोलणार आहोत. सुप्रियाताई सुळे यांनी एका चर्चेमध्ये सांगितलं की बाबा हे जे आरक्षण आहे ते आर्थिक निकषावर असावं की जाती आधारित असावं, अशा प्रकारची ती चर्चा होती आणि ही चर्चा एनडीटीव्हीने आयोजित केलेली होती आणि जातीच्या आधारावर आरक्षण नसावं या चर्चेचं नियोजन होतं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी नेहमी बोलायचो की आरक्षणाचे विरोधक ब्राह्मण आणि क्षत्रिय लोक आहेत.
तर अनेक लोकांच्या मनावर बामसेप वगैरे वामन मेश्राम या लोकांनी बिंबवलं होतं की मराठा हे शूद्र आहेत, ते तर आपले भाऊ आहेत आणि मग त्यांना आरक्षण, ते कुणबी आहेत, ते शूद्र आहेत म्हणून दिलं पाहिजे. परंतु ब्राह्मण आणि मराठे आणि वैश्य एकत्र कारभार करतात. आज देशामध्ये सत्ता जरी भाजपाची नरेंद्र मोदी आणि शहांची असली तरी शरद पवार यांचा अलिखित पाठिंबा त्यांना दिसतोय आणि ही नाटकं करत असतात की आम्ही त्यांचे विरोधक आहोत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणजेच भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष आणि इकडे शिवसेना, शिकेपी, मराठा यांचे जे पक्ष आहेत हे सुद्धा खरं म्हणजे विरोधी पक्ष नाहीत, ते एकच आहेत. सत्ता ही आलटून पालटून ते वापरत असतात, पण बहुजन समाजाला म्हणजे आपल्या लोकांना, ओबीसी, एससी, एसटी, स्त्रिया यांना हे राजकारण समजत नाहीत. परंतु आता आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही पाहिलं असेल की केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांची सत्ता आहे. सुप्रियाताई सुळेंचा एक भाऊ अजितदादा पवार हा फडणवीस यांच्या बरोबर आहे आणि एकनाथराव शिंदे मराठा फडणवीसांच्या बरोबर आहेत. आणि देशामध्ये जी केंद्रीय सत्ता आहे त्या केंद्रीय सत्तेला पूरक असं वक्तव्य सुप्रियाताई सुळेंनी इथं केलेलं आहे. ते वक्तव्य आरक्षणाच्या विरोधी आहे म्हणून पूरक आहे. आणि म्हणून हे जे आहे, हे सत्ता जी आहे ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची एकामेकाची सहकार चळवळ आहे. आपण एकामेकाला पूरक अशी सत्ता आहे आणि म्हणून या सत्तेमधून स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र हे फेकले गेलेले आहेत. वाईट याचं वाटतं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी आपल्या घरातल्या स्त्रियांना सुद्धा गुलाम केलेला आहे आणि त्या स्त्रियांना अधिकार नाकारले आहेत. मग ती स्त्री ब्राह्मण असो, स्त्री मराठा असू दे किंवा शूद्र असू दे, या सगळ्यांनाच त्यांनी गुलाम केले आहे. सुप्रियाताई सुळे या संसदरत्न पुरस्कार घेऊन लोकसभेत खासदार म्हणून नावाजलेले आहेत. त्यांना तरी कमीत कमी सावित्रीबाई फुले यांनी केलेलं जे स्त्री शिक्षणाची जी सुरुवात आहे ती कळली पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात का केली हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी पुरुषांकडून का नाही केली? तर या देशामध्ये स्त्रियांना पहिल्यांदा गुलाम केले ते सर्व जातीच्या आणि धर्माच्या भारतीय स्त्रियांना गुलाम केले आणि याची संहिता लिहिले ब्राह्मण भटजी लोकांनी, मनुस्मृतीमध्ये लिहिले. म्हणजे सुप्रियाताई सुळे आज खासदार झाल्यात हे पण सावित्रीबाईंच्या कृपेने, याची आठवण त्यांनी ठेवायला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचं हे आरक्षण हे एकत्रित लढलं गेलं पाहिजे असं मागच्या वेळी मी बोललो. त्याचं कारण आहे की देशाच्या विषमतेविरुद्ध आरक्षणाची चळवळ ही राष्ट्रीय चळवळ आहे आणि ती संयुक्तपणे लढली पाहिजेत आणि याच मताचा मी आहे. मला कल्पना आहे, मी मागची जी लोकसभा लढलो 19ची ती आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढलो. बाळासाहेब आंबेडकरांनी आज सुप्रियाताई सुळे यांचा निषेध केलेला आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर सांगतात या देशाचं शोषण जर जातीवर आधारित झालं असेल तर जोपर्यंत जाती आहेत तोपर्यंत या देशामध्ये विषमता राहणार. जातीभेद नष्ट झाल्यानंतर मग आरक्षणाचा विचार करता येईल, परंतु जाती आधारित शोषण जोपर्यंत देशात होते तोपर्यंत आरक्षण चालू राहणार. आणि म्हणून आज देशात पाहिलं असेल की नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील किंवा भाजपाचा संघ परिवार असतील, नितीन गडकरी यामध्ये प्रमुख मंत्री आहेत आणि नागपूरच्या लोकांचा, ब्राह्मण लोकांचा एकंदरीत सरकारवर वर्चस्व आहे आणि हा वर्चस्व मनुस्मृतीचा आहे. आणि याच पद्धतीने नागपूरचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी 2 मराठ्यांना सोबत घेतलंय, म्हणजे क्षत्रियांना सोबत घेतलेलं आहे. त्यांनी कुठल्याही शूद्र अतिशूद्राला सहकारी म्हणून सत्तेत वाटा दिलेला नाही, नेतृत्व दिलेलं नाही. त्याच्यामुळे हे देशामधली जी सत्ता आहे जी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचीच आहे आणि ह्याच लोकांना मागासवर्गीयांच्या जातीच्या शोषणावर आधारित असलेलं आरक्षण हे नकोय. हे सगळे लोक आहेत ते फुले शाहू आंबेडकरांचे शत्रू आहेत आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे की नितीन गडकरी आणि सुप्रियाताई सुळे या बहीण भाऊ म्हणून पुढे आल्यात. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे सत्तेसाठी भांडण्याचं नाटक करतात, परंतु शूद्रातिशूद्रांना सत्ता मिळू नये, प्रतिनिधित्व मिळू नये, आरक्षण मिळू नये म्हणून ते एक असतात. आणि म्हणून सुप्रियाताई सुळे यांच्या बाबतीत मला वाईट यासाठी वाटतं, एका स्त्रियांना या देशातल्या समस्त स्त्रियांच्या गुलामीचं दुःख जर कळलं नसेल तर ते खासदार होऊन काहीच उपयोग नाही. आणि म्हणूनच समस्त स्त्रियांची गुलामगिरी सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे त्यांनी बाहेर काढावी अशा प्रकारची अपेक्षा आजही नम्रपणे मी त्यांच्याकडे ठेवतो. कारण या देशातल्या स्त्रियांचा मी आदर करतो, कारण त्याही गुलाम आहेत, प्रथम गुलाम त्या आहेत. स्त्रिया जर स्वतंत्र झाल्या तर आम्ही स्वतंत्र होऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी दिला, भगवान बुद्धांनी दिला. भगवान बुद्धाची आई एकवीरा ही आमची कोलीय वंशाची आणि तिची बहीण महाप्रजापती हिने सांगितलं की स्त्रियांना धर्मामध्ये समानतेचा अधिकार मिळाला तरच बाकीच्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून आमच्याकडे लग्न लावण्याचं काम महिला पुरोहित म्हणून आगरी कोळी महिला करतात. आपल्याकडे माहित आहे की आजही
संविधानाच्या नीतीमुळे आरक्षणामुळे आपल्या ह्या ज्या भारताच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, या राष्ट्रपती होऊनही आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांना स्त्री म्हणून जो अधिकार द्यायला पाहिजे ते द्यायला तयार नाहीत. अशा प्रकारची देशाची स्थिती आहे. आणि अशा काळात सुप्रियाताई सुळे हे जातीच्या शोषणावर जी विषमता देशात आहे त्याला संपवण्यासाठी जे आरक्षण दिले ते आरक्षण आर्थिक निकषावर असावं अशा प्रकारचं वक्तव्य करून या देशाला दाखवून देतात की मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या विरोधात आपले नितीन गडकरी पण आहेत आणि मराठा लोक पण आहेत, ब्राह्मण पण आहेत, मराठा पण आहेत. कारण त्यांना देशाच्या सत्तेला हादरे या मागासवर्गीय आरक्षणामुळे मिळतात. ओबीसीना जे आरक्षण मिळते आज ते सामाजिक शोषणामुळे मिळते. मराठ्यांना जे ते आरक्षण पाहिजे ओबीसीचं ते का मिळत नाही? कारण ते शोषक आहेत, ते ओबीसीचे शोषक आहेत म्हणून त्यांना आरक्षण मिळत नाही. तरी सुद्धा सत्तेच्या जोरावर तो अट्टहास करतात. आता त्यांच्या असं लक्षात आले, आता जी वक्तव्य आली म्हणजे शासनाने काढलेलं, महाराष्ट्र शासनाने GR काढला की मराठ्यांना कुणबी दाखले द्या, हा संविधान विरोधी होता. सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरुद्ध हा GR होता. आणि याच्यानंतर ओबीसीनी आक्रोश केला, उद्रेक केला. आणि तो उद्रेक एवढा मोठा आहे की 52% देशातली ओबीसीची लोकसंख्या, त्यासमोर 15% ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे टिकणार नाहीत. त्यांची सत्ता आहे ती उलथून टाकण्याची हिंमत या ओबीसीमध्ये आहे. आणि अशाच प्रकारचं जागृती जर या आरक्षणाच्या चळवळीतून लोकांमध्ये यायला लागली तर देशामध्ये परिवर्तन अटळ आहे. ही गोष्ट सगळ्या ओबीसींना समजलेली आहे. आणि म्हणून ओबीसी जे आज आंदोलन करतायत, छगन भुजबळ करत असतील, वडेट्टीवार करत असतील, विजय वडेट्टीवार करत असतील, त्यानंतर लक्ष्मण हाके करत असतील, ससाने करत असतील, मृणाल ढोले पाटील आणि असंख्य कार्यकर्ते ज्यांची नावं ओबीसीमध्ये जाती एवढे आहेत की नेते सुद्धा तेवढे असली पाहिजे, तेवढ्यांची नावं घेणं सुद्धा तेवढी आपल्याला जमणार नाही. पण ओबीसीमध्ये जागृती निश्चित यायला लागली. आज ही जागृती आले म्हणून नितीन गडकरींना सांगावं लागलं की ब्राह्मणांना आरक्षण नाही. किती खोटं बोलतात नितीन गडकरी. म्हणजे त्यांनी खरं म्हणजे राजीनामा द्यायला पाहिजे. या देशातल्या 85% मागासवर्गीयांचा त्यांनी अपमान केलेला आहे. या सगळ्या मागासवर्गीयांना सामाजिक शोषणाच्या आधारावर म्हणजे विषमतेने जे शोषण झाले त्याच्यावर आरक्षण मिळते. आणि हे संविधान सभेत सिद्ध झालेल्या गोष्टीवर नितीन गडकरी सारखे ब्राह्मण असं खोटं बोलत असतील तर तो या संसदेचा, या विधानसभेचा, या न्यायव्यवस्थेचा घोर अपमान आहे. तुम्हाला आरक्षण नाही, तुम्हाला कशात आरक्षण नाही? तुम्हाला सगळीकडे आरक्षण आहे. तुम्ही ज्या जागा व्यापल्यात म्हणजे केंद्र शासनामध्ये, राज्य शासनामध्ये, यामुळे मागासवर्गीयांना आरक्षण द्यावं लागले. आणि आता या ज्या सुप्रियाताई बोलतात त्यांचं वाक्य फार खतरनाक आहे की आपल्याला माहिती आहे की मी नेहमीच हे बोलत असतो की मराठा समाजाला आरक्षणाची जाग कधी आली? ज्या दिवशी मंडल आयोगाची चळवळ सुरू झाली. मंडल आयोगाने इथल्या शूद्रांना राजकीय अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थात दिले. आणि या राजकीय अधिकारांमुळे म्हणजे ग्रामपंचायत ही पहिली इयत्ता आहे म्हणजे आपल्या शासन व्यवस्थेची. त्यानंतर पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहेत. आणि या महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये ओबीसी जे लोक निवडून येतात, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, महापौर, नगरसेवक, यातून त्यांना राजकारणाचा अर्थ कळतो. राजकीय सत्तेतून या देशात बदल घडू शकतात. राजकीय शिक्षण किंवा राजकारण ही सत्तेची जी गुरुकिल्ली आहे त्यामुळे अनेक कुलपं उघडली जातात. मानवी मुक्तीची अनेक कुलपं उघडली जातात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम यांनी आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही राजकीय सत्ता आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आम्हाला शिकायला मिळते. आता मराठा बांधवांकडे लोकसभा आहे, विधानसभा आहे, राज्यसभा आहे, तसंच ब्राह्मणांकडे आहे. त्यांना ओबीसीना ही सत्तेची ताकद कळू नये असं वाटतं. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीमधले असले जे आरक्षण आहे ते आरक्षण संपवण्यासाठी त्यांना कुणबी दाखले पाहिजेत. आणि म्हणूनच EWS आरक्षण त्यांच्याकडे होतं, त्यांच्याकडे SCBC आरक्षण होतं, परंतु त्यांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे. कारण त्यांना माहित आहे की सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आम्हाला असं आरक्षण मिळणार नाही. घुसखोरी करूनच, खोटे दाखले काढूनच हे आम्हाला आरक्षण मिळवायचं आहे. आणि याच माध्यमातून जाट, गुर्जर, पटेल यांना जेव्हा आरक्षण संविधानानुसार मिळत नाही, राज्य मागासवर्गीय आयोग किंवा केंद्रीय मागासवर्गीय आयोग त्यांना मागासवर्गीय घोषित करू शकत नाही. म्हणून त्यांनी असं सांगितलं जर आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर देशात कोणालाच आरक्षण नको, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि म्हणूनच हा सगळा डाव आरक्षण संपवण्याचा आहे. आता जे वक्तव्य आलेलं आहे नितीन गडकरी आणि सुप्रियाताई सुळे यांचं, हे एकूणच आरक्षण संपवण्याचं वक्तव्य आहे. आता देशामध्ये सगळ्यात जास्त जागृत महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे.
पण पुरोगामी महाराष्ट्रात सुद्धा जे आमचे काही थोडे मोजके नेते आहेत त्यांना सुद्धा नितीन गडकरी आणि सुप्रिया सुळे यांचं षडयंत्र समजू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, हे सगळं मनुस्मृतीनुसार एकच आहेत, फक्त ते नाटक करतात की आम्ही वेगवेगळे आहोत. आणि धर्माचा पाठिंबा त्यांना आहे. म्हणजे भारतातला जो हिंदू धर्म आहे हा आताही अधिकार देतो ब्राह्मणांना. तुम्हाला मी सांगतो, आताच मी एक आर्टिकल लिहित होतो, आम्ही इथे लोकनेते दिबा पाटील या ओबीसी नेत्याचं नाव नवी मुंबई विमानतळ द्यावं यासाठी संघर्ष गेली 3-4 वर्ष करतोय. परंतु या संघर्षामध्ये जमीन आमची, विमानतळाची जागा आमची, पनवेल उरण रायगड आमचा, पण इथे आमच्या नेत्याचं ओबीसी शूद्र नेत्याचं नाव भेटत नाही. कारण या देशावर आजही मनुस्मृतीच्या ब्राह्मण मराठा वैश्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं राज्य आहे. आपल्याला कल्पना आहे की जेएनपीटी बंदर इथे झालं, त्या जेएनपीटी बंदराला पंडित जवाहरलाल नेहरू या ब्राह्मणाचं नाव मिळालं. आणि त्यानंतर शिवडी नावाशेवा सेतू इथे झाला, मुंबईकडे जाणारा मोठा पूल झाला, त्याला सुद्धा नाव अटल बिहारी वाजपेयी यांचं मिळालं. पण लोकनेते दिबा पाटील हे जेएनपीटीच्या आंदोलनासाठी लढत होते. आता जो पूल झाला या सिडको किंवा MMRD या संघर्षामध्ये दिबा पाटलांची कर्मभूमी आहे, इथले लोक त्यासाठी लढतात. पण दिबा पाटलांचं नाव भेटत नाही, कारण हे ब्राह्मण मराठा वैश्य हे लोकनेते दिबा पाटलांचे ओबीसींचे शत्रू आहेत. आणि याच्यावर मी आर्टिकल लिहित होतो आणि इतक्यात हा विषय आला. तर सुप्रियाताई सुळे यांचं जे वक्तव्य आहे ते जातीनिहाय आरक्षणाला त्यांचा विरोध आहे, म्हणजे ते रद्द करा आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्या. सुप्रियाताई, माझी आपल्याला विनंती आहे की जाती आधारित आरक्षण नको, हे एक संसदपटू म्हणून तुमचं वक्तव्य हे संविधान विरोधी आहे. कारण आरक्षण ही सवलत नाही. भारतीय संविधानामध्ये भारताच्या विषमतेची चौकशी केली गेली, पंचनामा केला गेला आणि त्यात सिद्ध झालं की होय, या देशातली सर्व सत्ता धर्माने ब्राह्मणांच्या हाती दिलेली आहे. क्षत्रिय राजे होते, संस्थानिक होते, त्यांना राज्य व्यवस्था किंवा जमिनींचा मालकी अधिकार दिला. सगळ्या जमिनी या राजांच्या, जमीनदारांच्या, सरंजामदारांच्या ताब्यात पूर्वी होत्या, आज आहेत. पुन्हा नव्याने अदानी तो ताब्यात घेतोय, अंबानी ताब्यात घेतो. आमच्याकडे सेज प्रकल्प आहे, सिडको प्रकल्प आहे, धारावी कोळीवाड्याची जमीन आहे, हजारो एकर मुंबईची जमीन ही अदानीकडे दिली जाते. म्हणजे देशामध्ये सगळे निर्णय पुन्हा एकदा या जमीनदारांकडे जमिनी जाण्याचे आहेत. म्हणजेच आपल्याला कल्पना आहे की धर्माने तुम्ही पवित्र आहात हा सिद्धांत इथे आहे. आर्थिक निकषावर तुम्हाला माहिती आहे देशाचं शोषण झालेलं नाही, जातींच्या आधाराने झालेलं आहे. आणि जातींच्या आधाराने झालंय म्हणून लोकनेते दिबा पाटील या आगरी समाजातल्या मुंबईच्या भूमिपुत्राचं नाव इथल्या विमानतळा का रस्त्याला पण लागत नाही. मग ते जर 2 वेळा खासदार होते, 5 वेळा आमदार होते, पनवेलचे महापौर होते, तर तुमच्यापेक्षा ज्येष्ठ राजकारणी होते, व तरी सुद्धा त्यांचं नाव लागत का नाही? की शूद्र अतिशूद्र पैशाने, कीर्तीने आणि गुणाने किती मोठा असला तरी त्याला न्याय द्यायचा नाही, मनुस्मृतीने आपण चालल्यात. सुप्रियाताई सुळे या अनवधानाने बोललेल्या नाहीत. तिथे जी चर्चा चालू होते त्यामध्ये तरुण होते, त्यांच्या डोक्यात हेच घातलेलं आहे की जातीवर आधारित असलेलं SC ST ओबीसींचं जे आरक्षण आहे हे आपल्याला अडथळा आहे आणि म्हणून या अडथळा संपवायचा असेल तर आपल्याला आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे, अशी चर्चा महाराष्ट्रात सगळेच करतात. आपले माहित आहे की हे जे आहेत अण्णासाहेब पाटील मराठा समाजाचे नेते यांनी पहिल्यांदाच जाहीर केलं की आम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या. त्याचं कारण काय होतं की त्यांना माहित आहे की त्यांचं शोषण कुणीच केलं नाही, त्यांनी दुसऱ्यांची लूट केली. मग आता जातीवर आधारित आरक्षण ते घेऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणजे मनातला अहंकार की आम्ही क्षत्रिय आहोत, मराठा आहोत, आम्ही हलकं मागासलेल्या लोकांचं आरक्षण कशाला घेऊ, म्हणजे ही घृणा आहे मागासवर्गीयांबद्दल. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये सुप्रियाताई सुळे आणि नितीन गडकरी हे एकाच दिशेने चाललेत. ते ओबीसींच्या विरोधात चाललेत, ते SC STच्या विरोधात चाललेत. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भाषेत की सुप्रियाताई सुळे या ही मराठा स्त्री देशातल्या समस्त स्त्रियांच्या विरोधी चाललेली आहे. महात्मा फुलेंच्या, राजर्षी शाहू महाराजांच्या, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा विरोधात चाललेली आहे. कारण या देशातली स्त्री गुलाम आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना पण माहित होतं. मग त्या काळामध्ये विधवा झालेल्या स्त्रीला सती जावं लागायचं. जिजाऊंनी धर्माच्या प्रभावाने, धर्माच्या दबावामुळे जेव्हा निर्णय घेतला की शहाजीराजांच्या मृत्यूनंतर मी एक आदर्श पत्नी म्हणून सती जाईन, तेव्हा शिवाजी महाराज सांगतात की हे माते जिजाऊ आई, तुझ्या संकल्पनेतलं स्वराज्य मी निर्माण केलंय, ते काय स्त्रींच्या इच्छेने नाही केलेत. तू जर नसशील तर या स्वराज्याचं मी काय करू, आणि म्हणून तू सती जायचं नाही असा मनुस्मृती विरोधी निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. त्याच्यावर बोलणारा
वक्ता नेता आम्हाला भेटला नाही, परंतु हे सत्य आहे की शिवाजी महाराज मनुस्मृतीचे विरोधक होते. समुद्रामध्ये जायचं नाही मनुस्मृती सांगत होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार स्थापन केलं, स्त्रियांच्या हातात शस्त्र दिली आणि मागासवर्गीय आमच्या ओबीसीच्या हातात शस्त्र दिली. अशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज यांची परंपरा ही आधुनिक परंपरा आहे आणि ही आधुनिक परंपरा लाथाडण्याचं काम सुप्रियाताईंनी आज केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, नितीन गडकरी आणि शरद पवार वेगळे नाहीत, नरेंद्र मोदी आणि शरद पवार वेगळे नाहीत. एक वैश्य आहे, एक मराठा आहे, एक क्षत्रिय आहे, एक ब्राह्मण आहे, हे सगळे एकच आहे. ते संयुक्तपणे सत्तेची हाताळणी करतायत. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज आर्थिक निकषावर आरक्षण असावं का, की जात नियावर चर्चा करताना जो कौल दिलेला आहे सुप्रियाताईंनी तो आर्थिक निकषावरच्या आरक्षणाला, आणि हा आरक्षण विरोधी आहे. भारतीय संविधान हे आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. तरी सुद्धा भाजपा सरकारने हा निर्णय घेतला आणि 10% लोकांना, उच्चवर्णीय लोकांना हे आरक्षण दिलं. हा संविधान विरोधी निर्णय आहे. कारण वर्तमान लोकसभेत 2014 नंतर आरक्षणाचे समर्थक, मनुस्मृतीची, धर्माची चिकित्सा करणारे खासदार आमच्याकडे नव्हते. हिंदू धर्माच्या विषमतेची चिकित्सा करणारे खासदार आणि विद्वान लोक आमच्याकडे नव्हती. आणि म्हणूनच आज देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे बुवाबापू, असंख्य बुवाबापू आपल्या धर्माचा प्रसार करतात, विषमता धर्माचा करतात. आणि त्याचबरोबर आधुनिक ब्राह्मण आहेत, म्हणजे हे नितीन गडकरी असतील, आणि आधुनिक मराठा क्षत्रिय स्त्री आहेत सुप्रियाताई सुळे, हे सुद्धा मागासवर्गीय आरक्षणाच्या विरोधी आहेत. आणि म्हणूनच ही लढाई एवढी मोठी आहे की या लढाईला लढण्यासाठी आपल्याला खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामध्ये खूप पैसा, शक्ती आणि नेतृत्वाची कसोटी आहे. आणि मागासवर्गीय जातींकडे लढण्यासाठी काहीच नाही. ते भूमिहीन आहेत, त्यांना नोकरी नाही, त्यांना व्यवसाय नाही, त्यांच्याकडे जमिनी नाहीत, पैसा नाही. अशा परिस्थिती लढाई जिंकायची कशी? आणि हा लढाईमध्ये जो बुद्धिभेद केला जातोय आपले नितीन गडकरी आणि सुप्रियाताई सुळे या ज्येष्ठ नेतृत्वाकडून, केंद्रीय नेतृत्वाकडून जो बुद्धिभेद केला जातो आणि त्याला मीडिया प्रसिद्ध देतोय, आणि ही मीडियाची प्रसिद्धी आरक्षणाच्या विरोधात आहे. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की आपल्याला जो मुख्य मीडिया आहे तो प्रसिद्धी द्यायला तयार नाही, आपलं ऐकायला तयार नाही. अशा परिस्थितीत फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावरून आपल्याला प्रचार करावा लागतो. पण तुम्हाला सांगतोय की आर्थिक निकषावर आरक्षण असूच शकत नाही. कारण देशाची लूट ही आर्थिक विषयावर झालेली नाही, जाती आधारित झाली. यासाठी मी नेहमी उदाहरण देत असतो की रामायणामध्ये शंभूक नावाचा एक हुशार विद्यार्थी, तो ब्राह्मणांना चॅलेंज करत होता बुद्धीच्या बाबतीत, एवढा प्रकांड पंडित होता. आणि ह्याने जर अभ्यास केला आणि तो विद्वान झाला तर चारवाक प्रमाणे इथल्या व्यवस्थेला तो चॅलेंज करेल हे ब्राह्मणांना कळलं. आणि म्हणून त्यांनी क्षत्रिय राजाला सांगितलं, रामाला सांगितलं की आता ताबडतोब वध करून टाका, आणि त्याला राम मारतो. म्हणजे ब्राह्मणांनी आदेश दिला आणि राम हा क्षत्रिय आहे राजा, त्यांनी शूद्राचा वध केला. आज सुद्धा जी घडलेली घटना जी आहे तीच आहे. काय की नितीन गडकरींनी एकाने वक्तव्य केलं की आम्हाला आरक्षण नाही, म्हणजेच ह्या आरक्षणाचे ते विरोधी आहेत कुठल्या मागासवर्ग, कारण ते मागासवर्गीय नाहीत म्हणून त्यांना ते आरक्षण नाही. त्यांना धार्मिक आरक्षण आहे, धर्माचं आरक्षण आहे. आणि त्यांच्या वक्तव्यानंतर लगेच क्षत्रिय सुप्रियाताई सुळे वक्तव्य करतात की जातीवरचं आधारित आहे, सामाजिक मागासलेपणावरचं आरक्षण आहे, ते नष्ट करा आणि आर्थिक निकषावर द्या. आपल्याला माहित आहे समोर बसलेली चर्चा करणारी लोक चॅनलवर सुद्धा ज्या टक्केवर येतात की बाबा मराठ्यांना कुणबी दाखले देणं योग्य की अयोग्य, तर योग्य म्हणणारे जास्त दाखवतात, कारण का चॅनल त्यांचे असतात, पैसा त्यांचा असतो. आपल्याकडे काय अशी चॅनल नाहीत. आणि म्हणूनच मी त्यावेळी महाभारताचा पण उल्लेख केला होता आणि सांगितलं की एकलव्याचा अंगठा कापणं म्हणजे काय. जो आदिवासी विद्यार्थी आहे तो सध्याच्या मराठ्यांच्या, सत्ताधारी मराठ्यांच्या स्पर्धेत येऊ नये. म्हणजे त्या काळचा अर्जुन क्षत्रिय होता, अर्जुनाचं राजेपद आदिवासीला मिळू नये. तसंच आताचं म्हणजे मराठी असतील, अजित पवार, शरद पवार किंवा एकनाथराव शिंदे किंवा सुप्रियाताई सुळे असतील, यांना आव्हान देणारा एका आदिवासी, एखादा एससी, एखादा अस्पृश्य जातीतला माणूस किंवा एखादा ओबीसी जातीतला विद्यार्थी त्यांना चॅलेंज करायला येऊ नये. आणि म्हणून शिक्षणाची चळवळ, शाळा बंद करण्याचा निर्णय सपाटा सरकारने लावलाय. आरक्षणाचं ओबीसीना अनुदान भेटत नाही, अनेक पट त्याच्या मराठ्यांना मिळतं. हा जो सगळा प्रकार आहे हा ओबीसीना मागासवर्गीयांना संपवण्याचा प्रकार आहे. परंतु देशाच्या सरकारमध्ये मीडिया आपल्याकडे नाही, बोलणारे अभ्यासक आपल्याकडे नाहीत. म्हणूनच मागासवर्गीयांची बाजू आज देशात मांडली जात नाही. याचा फायदा देशाच्या संसदेमध्ये या सत्ताधाऱ्यांनी घेतला आणि हे आरक्षण कसं चुकीचं आहे असा संभ्रम देशात पसरवला. आमचीच काही मुलं आज आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं असं बोलतात.
परंतु जाती आधारित आरक्षणामुळे ब्राह्मण हे जमीनदार झाले, मराठे जमीनदार झाले, वैश्य जमीनदार झाले, आजचे आणि अदानी अंबानी हे उद्योगपती झालेत. हे कष्टाने झालेच नाहीत, मेहनतीने झालेच नाहीत, प्रामाणिकपणाने झालेच नाहीत. आमचे पण खूप उद्योगपती आहेत, ते असे यशस्वी का होत नाही? कारण लबाडीने जमिनी घ्यायच्या, फुकट पाणी घ्यायचं, एमआयडीसीचे प्लॉट घ्यायचा. आज आपल्याकडे तळोजाला 400-500 एकर अदानीला जमीन दिलेली आहे. मुंबईची जमीन केवढ्या मोठ्या प्रमाणात केलीत. अंबानीला सेजची जमीन, जी आगरी कोळ्यांची पिकती जमीन आजही दिली गेली. एकही प्रकल्प नाही 20 वर्षात, तरी त्या जमिनीला कंपाऊंड घालून त्यांनी आपल्या ताब्यात ठेवले. हे सगळे प्रकार देशाची फसवणूक आहे. सेज प्रकल्प आणताना लाखो नोकऱ्या मिळतील असं सांगितलं, परंतु नोकऱ्या लावण्याचा विषयच नव्हता की मोक्याच्या जमिनी आहेत, जिथे जेएनपीटी बंदर आहे, जिथे रेल्वे आहे, तिथे विमानतळ आहे. ही मोक्याची जमीन अगोदरच ताब्यात घेण्याचे षडयंत्र अंबानीचं होतं आणि या षडयंत्राला ब्राह्मण आणि मराठ्यांनी, राज्यकर्त्यांनी साथ दिली. ही संयुक्त चोरी आहे. आणि म्हणून नितीन गडकरी जे बोलतात त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. तुम्ही आमचं शोषण केलं, तुम्ही देशाचा सगळ्या प्रकारचं आरक्षण धर्म, अर्थ, राजकारणात घेतलं. सत्ता तुमच्या देशात आजही हाच मुळे आहे आणि म्हणून त्या सत्तेमध्ये मागासवर्गीयांना, शूद्राला, जुन्या शंभुकाला, जुन्या एकलव्याला एखादी वाट मोकळी व्हावी म्हणून ओबीसीचं आरक्षण आहे, एससी एसटीचं आरक्षण आहे. आणि अशा वेळी हे आरक्षण तुम्हाला नाकारायचं आहे म्हणून तुम्ही देशामध्ये वातावरण तयार करतायत. काय वातावरण करतायत? की जातीवर आधारित आरक्षण नको. जातीवर आधारित तुम्ही शोषण केलं, आमचा छळ केला. जातीवर आधारित आरक्षणाचाच भाग म्हणून ब्राह्मण आणि सुप्रियाताई आज ओबीसीना संभ्रमित करण्यासाठी बोलतायत. हा जातीयवादच आहे. मग गाडलेला माणूस आहे, पिचलेला माणूस आहे, ओबीसी आहे, अतिशूद्र आहे, यांनी बोललं तर तुम्हाला का राग येतो? आणि म्हणूनच आजच्या या घडीला मी देशामधल्या या 2 केंद्रीय नेतृत्वाचा जाहीर निषेध करतो. नितीन गडकरींचाही करतोय आणि सुप्रियाताईंचा पण करतोय आणि तरुणांना सांगतोय की आर्थिक निकषावर आरक्षण नसतं, ते संविधान विरोधी आहे. उद्या जर माझ्यासारखे लोक लोकसभेत गेले तर हे आरक्षण आम्ही रद्द करू. या देशाचं शोषण धर्मावर आधारित, जातीवर आधारित लोकांनी केलंय. ते रामायणात केलंय, महाभारतात केलेत, उपनिषदांच्या काळात केलंय, वेदांमध्ये केलंय, मनुस्मृतीमध्ये केलंय आणि आजही रोज होते. आजही स्त्रीभ्रूण हत्या होते. सुप्रियाताई सुळे, मला माझी विनंती आहे की आम्ही आगरी कोळी लोक लग्नामध्ये हुंडा घेत नाहीत. आमच्याकडे सगळा कारभार, आर्थिक कारभार महिलांकडे आहे. आमच्याकडे लग्न लावण्याचं काम महिला करतायत. आमच्याकडे धार्मिक अधिकार आम्ही महिलांना दिलेत. हे मनुस्मृतीच्या विरोधात जाऊन केले. हुंड्यासाठी सगळ्यात जास्त बायकांचा बळी कुठे जातोय? सुप्रियाताई, आपल्या समाजाचं, आपल्या जातीचं आत्मपरीक्षण करा की हुंड्यासाठी महिलांना मारणारा समाज कुठला, तो का मारतो? ती मनुस्मृती आहे. आणि म्हणूनच या मनुस्मृतीच्या विरोधात भारतीय संविधान आलं. संविधानाने हिंदू कोड म्हणून महिलांना अधिकार दिले. महिलांना शिक्षण भेटावं म्हणून सावित्रीमाईंनी क्रांती केली. ही जी सगळी क्रांती आहे फुले शाहू आंबेडकरांची, ही क्रांती सावरकर, हेडगेवार, शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली क्रांती आहे. आणि ती क्रांतीला आज ताकद नसली तरी ती क्रांती छोटी नाही. फेसबुक, व्हॉट्सअपवरून जगात जाणार आहे, आम्हाला विश्वास आहे. आमच्या येणाऱ्या पिढी सामाजिक हक्कांसाठी लढतील, सामाजिक आरक्षणासाठी लढतील, हा मला विश्वास आहे. आणि निश्चितपणे आता जी चळवळ चालू आहे ओबीसी, एससी, एसटी यांची, ही संयुक्तपणे लढावी अशी मी विनंती मागे पण केली. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या सुप्रियाताई सुळेंच्या वक्तव्याला प्रथम उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, या देशातल्या मागासवर्गीयांचं शोषण जातीवर आधारित केलं गेलं. आणि म्हणूनच जोपर्यंत या जाती आहेत, म्हणजे ब्राह्मणांच्या आहेत, मराठ्यांच्या आहेत, वैश्यांच्या आहेत, त्या शोषक जाती सत्तेमध्ये आहेत आणि मागासवर्गीयांच्या जाती सत्तेत जात नाहीत, तोपर्यंत आरक्षण हे चालू राहणार. आणि म्हणून ब्राह्मणांची बाजू मांडतात, मराठा पुरुष आणि स्त्रिया त्यांची बाजू मांडतात, वैश्य त्यांची बाजू मांडतात. मग एससी, एसटी आणि शूद्रांनी बोललं पाहिजे. मला कल्पना आहे आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे मोठी चॅनल नाहीत, पण आपल्या मोबाईलवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर आम्ही लिहिलं पाहिजे. मरण्यापूर्वी आमचा आवाज दाबला जाणार नाहीची काळजी आम्ही केली पाहिजे. मरण्यापूर्वी आम्ही आमच्या हक्कांचा, आमच्या पूर्वजांचा लढा समोर ठेवला पाहिजे. आमचा लढा अलीकडे सुरू झाला आहे. फुले शाहू आंबेडकरांनी तो पुढे आणलेला आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या लढ्यातून आम्ही जमिनीचे मालक, आगरी कोळी, भंडारी झालो. आरक्षण आम्हाला आता कळायला लागले. मला खंत आहे की माझ्या समाजातल्या तरुणांना आरक्षण अजूनही कुबड्या वाटतात, आरक्षण हे हलके वाटते. याचं कारण जो प्रचार देशामध्ये चालू आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा, त्याने ते बळी पडलेले आहेत. आणि आमच्या जातीचा संघर्ष लोकनेते दिबा पाटील, नारायण नगू पाटील, दत्ता पाटील, जनार्दन कोटेकर, जनार्दन पाटील यांचा, आगरी लोकांचा संघर्ष, कोळी लोकांचा संघर्ष, भंडारी लोकांचा, शिके बोलेंचा संघर्ष, हा आरक्षणाचा संघर्ष आहे, मागासवर्गीय आरक्षणाचा संघर्ष आहे.
आणि म्हणून मराठे, ब्राह्मण आणि वैश्य हे सामाजिकदृष्ट्या शोषित नाहीत, सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत, म्हणून त्यांना मागासवर्गीयांचं आरक्षण मिळत नाही, म्हणून ते जळतात आणि त्यांचा रोग हे मागासवर्गीयांचं, ओबीसी, एससी, एसटीचं आरक्षण संपवण्यासाठी आहे. आणि म्हणून आरक्षणाला हलकं लेखण्यासाठी नितीन गडकरी असं दाखवतात आम्हाला आरक्षण नाही, आम्ही आमची प्रगती आमच्या कर्तृत्वाने केली. काय तुमचं कर्तृत्व आहे? ब्राह्मण खरोखर हुशार असते, म्हणजे मनुस्मृती सांगते त्याप्रमाणे या देशात सगळ्यात हुशार ब्राह्मण असते, सगळ्यात शूर एक क्षत्रिय मराठी असते आणि सगळ्यात व्यापारी हे वैश्य असते, तर भारताचा पराभव झालाच नसता. तुम्ही असताना देशाचा पराभव झाला, म्हणजे तुमचं हे सगळं जे आहे ते खोटं आहे. तुम्ही आमचं शोषण करताय, तुम्ही आमची लूट करतायत आणि हे सत्य आता लोकांना कळू लागलेलं आहे. आणि म्हणून मागासवर्गीय आरक्षण जे आम्हाला संघर्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत चर्चा करून दिलं, त्या संविधान सभेत, त्या विधानसभेत आगरी कोळ्यांनी जाणं हे गरजेचं आहे. लोकसभा संपलेली आहे, मी 2 लोकसभा हरलेलो आहे, विधानसभा संपलेली आहे, आता राहिले ग्रामपंचायत, महानगरपालिका. यामध्ये आपलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी लढलं पाहिजे आणि आम्ही सरपंच, आम्ही नगरसेवक होऊन महानगरपालिकेत, ग्रामसभेत, ग्रामपंचायतीत गेलं पाहिजे. ही जी लढाई आहे ती लढा आणि मतदारांना जागे करा की या देशामध्ये विषमता आहे, ते विषमता संपवण्यासाठी राजकारणात मागासवर्गीयांनी गेलं पाहिजे. सुप्रियाताई सुळे ही शरद पवारांची मुलगी म्हणून आज मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये बोलते, विरोधात बोलते, म्हणजे शरद पवार सुद्धा मराठा म्हणून ओबीसीचे शत्रू आहे, ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्रात कुणीही ब्राह्मण, कुणीही मराठा, कुणीही वैश्य पुरोगामी, सुधारणावादी, फुले शाहू आंबेडकरवादी नाहीच आहे. फुले शाहू आंबेडकरवादी जे आहेत ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील आणि ओबीसीचे नेते जे आहेत ते आता आरक्षणावर बोलतात. भले त्यांना पूर्ण ताकद नसेल, ते दुसऱ्यांचे गुलाम म्हणून बोलत असतील, पण ते बोलतायत. आणि म्हणून आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, यांना मी धन्यवाद देतो की ठीक आहे, ब्राह्मण आणि मराठ्यांच्या तुम्ही ह्याच्यामध्ये काय बोलतात त्याला सैन्याने घेरलेले आहात, त्यांच्या अधिकारात तुम्ही आहात आणि तुम्ही एवढं प्रखरपणे बोलतायत, एवढं वय झाल्यानंतर बोलतायत आणि आमचे तरुण पण आता बोलायला लागले. हे बोललं पाहिजे आणि एकदा उघड केलं पाहिजे की मनुस्मृतीची विषमता संपवण्यासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सत्तेतून खाली खेचणं ही आपली जबाबदारी आहे. कारण यांनी एवढी मोठी सत्ता, एवढी मोठी गुलामी देशावर लादलेली आहे आणि सगळ्या साधन संपत्तीचं केंद्रीकरण त्यांच्याकडे झालेलं आहे की मागासवर्गीयांसाठी जगण्यासाठी आजकाल नाही ते लढतील कसे. आणि म्हणून आपल्या आरक्षणाच्या चळवळीतल्या लोकांना आर्थिक स्वरूपाची सगळ्या प्रकारची सहाय्य आणि मदत करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच गावागावात जाऊन आरक्षणाची चळवळ आम्ही समजावून सांगितली पाहिजे अशी मी विनंती करतो. आणि या विनंतीमध्ये नितीन गडकरी या ब्राह्मण नेतृत्वाचा मी जाहीर निषेध करतो. संविधान सभेने जे मागासवर्गीयांचं आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या विरोधी तुम्ही वक्तव्य करतात, कारण तुम्ही देशाचे लुटारू आहात, तुम्ही शोषक आहात. सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा मी सांगतो तुम्ही मराठा समाजाच्या नेते आहात, तुम्ही शरद पवारांच्या कन्या आहात आणि महाराष्ट्रावर 16 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले. तुम्ही स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्या अगोदर या देशाची लूट केलेली आहे आणि जातीवर आधारित जे मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, भटक्या विमुक्तांचं आणि एससी एसटीचं जे आरक्षण आहे त्याचे आरक्षण संपावं आणि त्या आर्थिक निकषावर यावं. कारण तुम्ही मागासवर्गीय नाहीत म्हणून ते तुम्हाला मागासवर्गीयांचं आरक्षण भेटत नाही. आज मराठा समाजाला ओबीसीचं शूद्र म्हणून मागासवर्गीय आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे, पण ती संविधान विरोधी आहे, सुप्रीम कोर्टाच्या विरोधी आहे. आणि म्हणून तुम्ही आता गुडघे टेकलेले आहेत मागासवर्गीयांच्या संविधानाच्या आरक्षणासमोर आणि सांगताय हे आंबट आहे, आम्हाला नको, आम्हाला आर्थिक निकषावरच पाहिजे. कोल्याला द्राक्ष आंबट अशा प्रकारची ही स्थिती आज सुप्रियाताईंची झाली. एक खासदार म्हणून जी उंची तुमच्याविषयी आदर होता, नितीन गडकरींविषयी आदर होता, पण तो आदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान समजून तुम्ही बोलला असतात तर अधिक वाढला असता, परंतु तो आदर आता संपलेला आहे. आणि मी सगळ्या ओबीसी महिलांना, एससी एसटी महिलांना विनंती करतो की खासदारकीची तिकीटं पुढल्या वेळी भरा आणि फॉर्म भरा आणि त्याची सुरुवात महानगरपालिका आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकातून करा. तुमची योग्यता खूप, सरपंचाची सत्ता सुद्धा संसदे बरोबर आहे, म्हणून राजकारणात तुम्ही उतरा. आणि सुप्रियाताई सुळेंसारख्या ज्या खासदार आहेत त्या मनुस्मृतीच्या समर्थक म्हणून लोकसभेत आहेत, तो धोका या देशाला आहे आणि तो धोका नवा पर्याय मागासवर्गीयांच्या वतीने दिला पाहिजे. हा पर्याय मागासवर्गीयांचा पर्याय असेल आणि म्हणून देशामध्ये ओबीसी, एससी, एसटी यांच्या आरक्षणाची लढाई नव्याने आपल्याला लढावी लागेल.
कारण केंद्रीय नेतृत्व आपल्या विरोधात उतरलेलं असेल तर आपण स्थानिक नेतृत्वाने ही लढाई मोठी करूया अशी नम्र विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण मी पूर्ण करतो. पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. लोकांना संभ्रमात टाकणारं आपलं वक्तव्य आहे. तुम्ही म्हणताय की ब्राह्मण आरक्षण, तुमच्या आरक्षणामुळेच मागासवर्गीयांवर आरक्षण घ्यायची वेळ आली. सुप्रियाताई सुळेंचा हा जो निष्कर्ष आहे तो सुद्धा चुकीचा आहे. आर्थिक निकषावर देशाचं शोषण झालं नाही म्हणून ते आरक्षण संविधान नाकारतं, बाबासाहेब नाकारतात. बाबासाहेबांनी सांगितलं या देशातल्या जातीवर आधारित जे शोषण आहे ते संपत नाही तोपर्यंत आरक्षण चालू राहणार आणि या आरक्षणासाठी आम्ही संघर्ष उभा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.